our respective session related to exams about mental ability. So, madam, please continue. I will stop here. Thank you so much. Okay, thank you. Okay, now recording has started. Please mark your presenty, all of you. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करायची आहे. Okay, everyone will mark their presenty with their name and standard. Okay. Okay, all of you done? All of you done with your presenting? So, here we are with your foundation course second lecture. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण लाईफ सायन्सचा एक टॉपिक पाहिला होता, प्लांट न्यूट्रिशन म्हणून. तर आज आपण पाहणार आहोत मेंटल ॲबिलिटी. ओके, जे काही तुम्हाला मेंटल ॲबिलिटीवर क्वेश्चन येतात त्याच्यातला पहिला पार्ट आहे तुमचा अल्फाबेट्स. अल्फाबेट्स आपण केजी पासून शिकत असतो, बरोबर. ज्युनियर केजी, सिनियर केजी, इवन नर्सरी, या सगळ्या ग्रुप्स मध्ये तुम्ही अल्फाबेट शिकत असतात. तर त्या अल्फाबेट्सवर किती क्रिटिकल क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला, या सगळ्या ज्या एक्झाम्स असतील तुमच्या इम्पॉर्टंट एक्झाम्स यू आर गोइंग टू फेस. ओके, ज्या काही एक्झाम्स तुम्ही फेस करायला जाणार आहात त्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर इज टू इम्पॉर्टंट. ओके, अल्फाबेटिकल ऑर्डरवर बहुतेक प्रश्न विचारले जातात, ते तुम्हाला आन्सर करता यायला पाहिजे, म्हणून आपण आजचा हा लेक्चर घेत आहोत. ओके, so first of all tell me, is my screen visible to all of you? Let me know in the chat box. Is my screen visible? Okay, okay, thank you. See, alphabetical order. Okay, so our topic is here we are with your foundation course second lecture, and our topic is playing alphabets. Okay, मेंटल ॲबिलिटीचा तुमचा हा लेक्चर आहे, फर्स्ट लेक्चर आहे मेंटल ॲबिलिटीचा. लास्ट लेक्चर आपण लाईफ सायन्स वर घेतलेला होता. ओके, दिस इज युअर फर्स्ट लेक्चर ऑफ मेंटल ॲबिलिटी अँड युअर टॉपिक इज प्लेइंग विथ अल्फाबेट्स, दॅट इज अल्फाबेटिकल ऑर्डर. मोस्टली आपण अल्फाबेटिकल ऑर्डर शिकणार आहोत. ओके, त्याआधी एव्हरीवन इज रेडी विथ युअर बुक अँड पेन? सगळ्यांनी स्वतःचा बुक आणि पेन सोबत घेतला आहे का? टेल मी इन द चॅट बॉक्स, लेट मी नो. Okay, okay, see, alphabet and their orders. You all know the alphabets A to Z. How many alphabets are there? Write number in the chat box, write your answer in the chat box. How many alphabets are there in English? Yes, there are 26 alphabets in English language. Which are they? They are from A to Z. Okay, हा जो फॉर्म आहे यामध्ये बघा मी काय केलं आहे, अल्फाबेट्स लिहिले आहेत आणि त्यांना नंबरिंग केलं आहे. ओके, हे अल्फाबेटचं नंबरिंग तुम्हाला जेव्हा अल्फाबेट्सवर बेस्ट जे क्वेश्चन्स विचारले जातील, काही क्वेश्चन सुद्धा मी आज घेतलेले आहेत तुमच्या जे NTSC आणि ऑलिम्पियाड एक्झाम्सला विचारले गेलेले आहेत, ते काही क्वेश्चन सुद्धा मी इथे घेतलेले आहेत. पण त्या अगोदर ते क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे त्यासाठी ही ऑर्डर माहीत असणे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुम्ही हा टेबल, हा जो फॉर्मॅट आहे अल्फाबेट्स अँड देअर ऑर्डर, हे तुम्ही पटकन तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. राईट फास्ट. यू हॅव टू राईट अल्फाबेट्स अँड गिव्ह देम नंबरिंग. ओके, अल्फाबेट्स लिहून त्यांना नंबर्स द्यायचे आहेत. A to Z अल्फाबेट लिहून तुम्हाला त्यांना 1 to 26 नंबर करायचा आहे. ओके, राईट फास्ट. आफ्टर कम्प्लिटिंग, राईट कम्प्लीट इन द चॅट बॉक्स. चला, first 10 alphabet, then 10 alphabet, and then 6. A to Z alphabets लिहून you have to number them. हे सगळं आपण लिहत आहोत अल्फाबेट. तुम्ही म्हणाल अल्फाबेटचे नंबर लिहायची काय गरज आहे मॅम, पण हेच पुढे जे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यात हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यासाठी आपण अल्फाबेटचे नंबर लिहत आहोत. जर ते तुमच्या समोर असतील, तुम्ही बुक मध्ये लिहून ठेवलेले असतील,
तर तुम्हाला ते सोपं जाणार आहे प्रॉब्लेम सोडवणे. ओके, हर्ष हॅज कम्प्लीटेड. सगळ्यांनी लिहा फास्ट. ओके, द कॉमन क्वेश्चन इन दिस अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, या सगळं जे अल्फाबेट्सशी रिलेटेड तुमची मेंटल ॲबिलिटीची टेस्ट असेल किंवा मेंटल ॲबिलिटीच्या टॉपिकवर, ओके, त्या टॉपिकवर जे क्वेश्चन्स येतील तुमचे पेपरमध्ये, त्याच्यातला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला आता सुद्धा तुमच्या इंग्लिशच्या पेपरला येत असेल, अरेंज द वर्ड्स अल्फाबेटिकली. ओके, अरेंज द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन अशा प्रकारचा असणारच आहे, पण काही अजून प्रश्न आहेत जे आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, बघा मग यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे. बघा, पॉइंट्स टू बी नोटेड. यू हॅव टू अरेंज these वर्ड्स इन ऑर्डर इन विच दे आर अरेंज्ड इन अ डिक्शनरी. जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की अरेंज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर and you will be given with some words, okay, then you have to learn that की तुम्हाला ते जे शब्द दिलेले आहेत, ते वर्ड्स दिलेले आहेत, ते कशाच्या फॉर्मॅटमध्ये अरेंज करायचे आहेत. डिक्शनरी, जसे डिक्शनरीत असतात. ओके, इन अ डिक्शनरी द वर्ड्स आर प्लेस्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. कोणतीही डिक्शनरी वाचाल तुम्ही, सायन्स असेल, इंग्लिशचं वोकॅबलरी वर्ड्स डिक्शनरी असेल, तर त्या सगळ्यांमध्ये जे वर्ड्स असतात ते अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज केलेले असतात. लाईक द फर्स्ट अल्फाबेट, the second alphabet and so on, that is the third alphabet, fourth alphabet. बघा, वर्ड असणार, जो पहिला वर्ड असेल तो ए पासून चालू झालेला असेल, मग त्याच्यानंतर परत खाली वर्ड येणार तो डबल ए पासून. ओके, नंतरचा येणार तो ए बी, त्याच्यानंतर परत ए डबल बी, अशा प्रकारे ए बी सी, ए बी सी डी, असं सो ऑन, अशा प्रकारे ते येत राहणार वर्ड्स. ओके, तर हे जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाणार आहोत आता, मेंटल अल्फाबेटिकल ऑर्डरचे जे प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या मेंटल ॲबिलिटीमध्ये, ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट यायला पाहिजे, अल्फाबेट्स कसे अरेंज केलेले आहेत. ओके, हाऊ दे आर अरेंज अँड हाऊ दे आर नंबर्ड. अल्फाबेट कशा प्रकारे अरेंज केलेले आहेत आणि त्यांचे नंबर कसे द्यायचे, हे जर तुमच्या डोक्यात राहिलं तर तुम्ही छान प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बघा, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, while solving problems related to alphabets, you have to most importantly taken into consideration this word इजोटी. ओके, इजोटी हा असा वर्ड आहे. बघा, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ई. ई कोणत्या प्लेसवर आहे बघा अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये, 5th प्लेसवर, बरोबर. जे इज ऑन 10th पोझिशन, ओ इज ऑन 15th पोझिशन, टी इज ऑन 20th पोझिशन and y is on 25th position. ओके, तर आता तुम्ही म्हणाल की मॅम हाच वर्ड का घेतला, इजोटी हाच वर्ड का घेतला, कारण तुम्ही बघू शकता त्याच्यात पॅटर्न कोणत्या प्रकारे आहे, 5, 10, 15, 20, 25. आता मी जर तुम्हाला सांगितलं टेल मी द 16th वर्ड सांगा मला, असं मी तुम्हाला सांगितलं, टेल मी द 16th लेटर ऑफ द अल्फाबेटिकल ऑर्डर, मग तुम्ही असं मोजत बसणार का, हा A1 आहे, B2 आहे, असं मोजत बसणार. पण जर तुम्ही इजोटी हा वर्ड लर्न केलेला असेल तर ओ हा कोणत्या पोझिशनवर आहे, 15. ओके, इजोटी मध्ये ओ हा 15 पोझिशनवर आहे, मग 15 नंतर 16th लेटर येणार पी. ओके, ओके, आता तुम्हाला इजोटी हा वर्ड जर तुम्ही लक्षात ठेवला तर हे सगळं लिहायची, जे काही आता आपण लिहून घेतलं नोटबुक मध्ये, हे सगळं एवढं लिहिण्यासाठी तुम्हाला एक्झामला टाइम मिळत नाही, बरोबर. मग त्यामुळे हा इजोटी वर्ड लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके, इजोटी 5, 10, 15, 20, 25. नाव वी आर हिअर विथ दी अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपल्याला हे वर्ड अरेंज करायचे आहेत. बघा, अरेंज दी फॉलोइंग वर्ड्स इन दी करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. तर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करताना पहिले आपण काय बघतो, पहिला लेटर बघतो. पहिला लेटर बघा सगळ्याचं काय आहे, पी. पी इज ऑलमोस्ट सेम फॉर ऑल दी लेटर्स. ओके, ऑल दी वर्ड्स, सगळ्या वर्ड्स साठी पी हा लेटर कॉमन आहे. देन वी विल सी what is common among them, L. Okay,
सेकंड लेटर सुद्धा सगळ्यांसाठी कॉमन आहे. इकडे एक वर्ड आहे प्रेयर. प्रेयर मध्ये आर आहे, पण आर हा एलच्या खूप नंतर येतो, त्यामुळे आपण त्याला कन्सिडर करू शकत नाही. थर्ड लेटर बघूया आपण. थर्ड लेटर आहे ए. ए सुद्धा 5 वर्ड्स मध्ये दिला गेला आहे बघा. प्लेन, PLANE प्लेन, PLAIN प्लेन, प्लॅन, प्लेयर अँड प्लेस, या 5 वर्ड्स मध्ये ए दिला गेलेला आहे. मग प्लेंटी आणि प्रेयर हे वर्ड्स तुम्ही थोडा वेळ बाजूला ठेवायचे आहेत. ओके, आणि तुम्ही विचार करायचा आहे PLANE प्लेन, PLAIN प्लेन, PLAN प्लॅन अँड PLACE प्लेस, या शब्दांचा तुम्ही विचार करायचा आहे. ओके, बघा. युअर प्लेसिंग प्लेंटी अँड प्रेयर असाइड. प्लेंटी आणि प्रेयर हे वर्ड तुम्ही बाजूला ठेवायचे आहेत. वी विल कन्सिडर प्लेन, प्लेन, प्लॅन, प्लेयर अँड प्लेस. आता यामध्ये बघा PLA, 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 PLA सगळीकडे 3 वर्ड आहेत, ते सेम आहेत, बरोबर. तर आपण जाऊया फोर्थ लेटर कडे. फोर्थ लेटर बघा PLAN. फर्स्ट मध्ये PLAN, सेकंड मध्ये PLAI. N आणि I हे वर्ड आलेले आहेत. ओके, थर्ड मध्ये आहे फोर्थ वर्ड N. N आहे फोर्थ लेटर थर्ड मध्ये. प्लेयर, प्लेयर मध्ये फोर्थ लेटर आहे Y. Y आणि PLA प्लेस, प्लेस मध्ये फोर्थ लेटर इज C. ओके, समजतंय तुम्हाला सगळ्यांना? बघा, आपल्याला प्लेन, प्लेन, प्लॅन, प्लेयर आणि प्लेस या गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत. हे वर्ड्स कन्सिडर करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला लेटर बघायचे आहेत, कोणकोणते लेटर येत आहेत. मग पहिले तिन्ही लेटर सेम असल्यामुळे आपण चौथ्या लेटर कडे वळणार आणि आता आपण हे वर्ड्स अरेंज करू शकतो. ओके, तर पहिला वर्ड आपला येणार आहे PLACE, कारण C हा N आणि I च्या अगोदर येतो. ओके, N, I आणि Y च्या अगोदर C येतो. ओके, तुम्ही ऑर्डर सांगू शकाल का? अल्फाबेटिकली हे वर्ड तुम्ही कसे अरेंज करणार सांगाल मला? एनीवन नोज? जे वर्ड्स मी आता दाखवले बघा एकदा, कशा प्रकारे अरेंज कराल तुम्ही? प्लेन, प्लेन, प्लॅन, प्लेंटी, प्लेयर, प्रेयर, प्लेस. ओके, कोणी सांगू शकेल का हे वर्ड्स तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर घेऊन कसं अरेंज करणार? अल्फाबेटिकली अरेंज करायला क्वेश्चन येतो तुम्हाला इंग्लिशच्या पेपर मध्ये, कोणी सांगू शकेल का? ओके, राईट. Sanjan. Okay, let me explain this one. The next one you will write. Okay, let me explain this one. Wait. बघा, तुमचे वर्ड्स आहेत. Your words are place, plane, plan, plane, plane, prayer, and place, right? These are your words. Okay, let me check. Okay, I have written place double. Okay, बघा तुमचे वर्ड आहेत प्लेन, okay, am I right? Plane, plane, plan, plenty, player, prayer, place. Okay, let me check once.
प्लेन, plenty, player, prayer. ओके. तर यामध्ये बघा, जर आपण कन्सिडर करणार तर पहिले आपण फर्स्ट लेटर बघणार. तर सगळ्यांमध्ये पी 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 पी. एव्हरी वर्ड हॅज अ पी लेटर ॲज इट्स इनिशियल. ओके. फर्स्ट लेटर पीच आहे सगळ्यांमध्ये. मग आपण सेकंड लेटर कडे जाणार. तर सेकंड लेटर मध्ये बघा एल 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 एल. ओके. पण यामध्ये लास्ट मध्ये प्रेयर मध्ये एल नाहीये, त्यामुळे आपण हा वर्ड वी विल कीप इट असाइड. ओके. याला आपण बाजूलाच ठेवणार. बघा, नंतर आपण फोर्थ लेटर कडे थर्ड लेटर कडे जाऊया. थर्ड लेटर काय आहे? ए ए ए ए ए. पण इथं आहे ई. मग ह्याला सुद्धा आपण बाजूला ठेवूया. आपण प्लेंटी आणि प्रेयर हे दोन वर्ड्स बाजूला ठेवायचे आहेत. ओके. बघा, इथे व्हाईट बोर्ड यूज करताना मला जागा राहणार नाहीये, त्यामुळे प्लीज लक्ष द्या, कारण आय हॅव टू रफ इट एव्हरी टाइम. ओके. प्रत्येक वेळी मला हे सगळं रफ करावं लागणार आहे. बघा, लक्ष द्या. देन वी विल मूव्ह टू दी फोर्थ वन. फोर्थ लेटर कडे जायचं आहे आपण. सी आय एन एन वाय. ओके. बघा, मग आता यामध्ये आय सी एन आणि वाय यामधून बघा, तुमची सिरीज होती. क्वेश्चन वॉज arrange the following words in the correct alphabetical order. Then plain, plain, plan, plenty, player, prayer, place. ओके. तर त्यामध्ये आपण सगळं एक एक लेटर कन्सिडर करून बघितलं आहे. ओके. I think okay, this plan is on third position and this plane must be on the second position because the fourth letter over here is I. ओके. इथे फोर्थ लेटर आय आहे आणि तो एन च्या अगोदर येतो. ओके. हॅव यू अंडरस्टूड? ओके. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया का? नेक्स्ट आहे एच. एच ची सिरीज आहे, ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. तुम्ही तो क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. दॅट विल बी युअर होमवर्क. ओके. हा हेवी, हेरिडिटी, हेसिटेट, हिरो, हिस्ट्री हे लिहून घ्या सिरीज. चला, हेवी, हेरिडिटी, हेसिटेट, हिरो, हिस्ट्री हे वर्ड्स लिहून घ्या. This will be your homework. Now we will move to the next one. Have you written these words? Heavy, heredity, hesitate, hero, history. लिहिलेत का सगळ्यांनी हे वर्ड्स? ओके. Okay, see. Here we are going to solve problems based on came in your NTSC exam. Okay, which were there in your NTSC exam. The first is arrange the given word in order they occur in dictionary. Okay, dictionary मध्ये येणाऱ्या ऑर्डर नुसार हे 4 वर्ड्स आहेत ते आपल्याला अरेंज करायचे आहेत. जसे आपण आता केले तसेच हे वर्ड्स आपल्याला अरेंज करायचे आहेत आणि त्यांचं जे नंबर असेल ती ऑर्डर म्हणजे तुमचं ऑप्शन असणार आहे. ओके. नंबर 1 इज साइन, then solid, scene, simple. Okay. Can you all solve? जसं आपण आता क्वेश्चन सॉल्व केला तशाच प्रकारे आहे, तुम्ही सॉल्व करू शकता का? नेक्स्ट प्रॉब्लेम आय विल एक्सप्लेन. ओके. येस, सॉल्व करा आणि जे काही ऑप्शन असेल तुमचा आन्सर जे काही येईल ते तुमच्या चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके. बघा, साइन, सॉलिड, सीन, सिंपल हे 4 वर्ड्स आहेत. तुम्हाला ते अल्फाबेटिकली अरेंज करायचे आहेत आणि नंतर ते ज्या ऑर्डरने अरेंज झालेले आहेत ते ऑर्डर म्हणजे तुमचा आन्सर असणार.
That may be A, B, C, D, anyone. Okay. Choose the right answer. फर्स्ट लेटर एस आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. देन बघा, दोघांमध्ये आय हा कॉमन आहे. देन सी अँड ओ. ओके. फर्स्ट लेटर दोन मध्येच तुम्हाला समजणार आहे आणि नंतर 1 आणि 4 मध्ये तुम्ही कंपॅरिझन करून लिहू शकता. साइन, सॉलिड, सीन, सिंपल. कंप्लीटेड. तुम्हाला खूप कमी टाइम मिळणार आहे हे सगळं करण्यासाठी. ओके. येस, इट्स बी. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. ओके, एव्हरीवन हॅज. अनघा. देन okay, very good, very good all of you. It's B. The order is 3 1 4 2. Okay, order is 3 1 4 2. The first word will be seen, then sign, simple, solid. Okay, the next one C. लक्ष द्यायचं आहे या क्वेश्चन कडे सर्वांनी. क्वेश्चन 2 is in the alphabet series which letter is midway नाही, midway म्हणजे मध्यांतर, जो मध्य असेल लेटर तो. In the alphabet series which letter is midway between 22nd letter from the left and 21st letter from the right. ओके, जोपर्यंत तुम्हाला युअर राईट किंवा युअर लेफ्ट असं क्वेश्चन मध्ये सांगत नाहीत तोपर्यंत तुमचा राईट हा ए पासूनच सुरू होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. ओके. Whenever you are solving the alphabetical order problems, you have to taken into consideration that when there is they didn't mention that you are right or you are left, then in that problem you have to take right starting from A only. ओके. जेव्हा पण त्यांनी मेन्शन केलेलं नसेल, जर प्रॉब्लेम मध्ये आला असेल युअर राईट किंवा युअर लेफ्ट, तर ते तुम्ही तुमच्या हातानुसार बघायचं आहे. बरोबर. जर युअर राईट आला तर काय करणार तुम्ही, झेड पासून सुरुवात करणार. पण इथे आपल्याला युअर राईट किंवा युअर लेफ्ट असं सांगितलेलं नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा असं मेन्शन केलेलं नसेल की युअर राईट किंवा युअर लेफ्ट, तेव्हा तुम्ही राईट साइड ही ए पासूनच मांडणार आहात. ओके, लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. बघा, या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, अल्फाबेट सिरीज मध्ये जो 22nd लेटर आहे लेफ्ट पासून आणि 21st लेटर आहे राईट पासून, त्यांचा मिडवे आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत एल, एम, ओ अँड नन ऑफ दी अबाव. ओके, सी अवर अल्फाबेटिकल ऑर्डर. आपण आपल्या अल्फाबेटिकल ऑर्डर कडे जाऊया. ओके, मी एक्सप्लेन करते, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण आपली जी टर्म लक्षात ठेवायची आहे इजोटी, ती लिहून घेणार आहोत. टेक युअर बुक अँड पेन अलॉंग विथ यू. प्रॉब्लेम लिहिण्यासाठी जरा जागा सोडा. आय विल शो यू दी प्रॉब्लेम अगेन. ओके, मी तुम्हाला प्रॉब्लेम परत दाखवणार आहे. पहिले आपण सोल्युशन लिहून घेऊया. बघा, इजोटी ही टर्म सगळ्यांनी लक्षात ठेवलेली आहे. काय लिहिणार आपण, 5 10 15 20 अँड 25. Okay, I have very less space, that's why I am writing like this. Whenever I am writing, please write along with me. Okay, माझ्या सोबतच लिहा, जेणेकरून तुम्हाला समजेल आणि आपला वेळ सुद्धा वाचेल. ओके, सी, बघा, आपण इजोटी लिहून घेतलं. ओके, तर आपण परत प्रॉब्लेम बघूया काय आहे आपला. अल्फाबेट सिरीज मध्ये आपल्याला मिडवे फाइंड करायचा आहे. 22nd लेटर फ्रॉम दी लेफ्ट. ओके, तर आता आपण पहिले सुरुवात करूया राईट. 21st लेटर फ्रॉम दी राईट. ओके, राईट म्हणजे ए पासूनच सुरुवात करायची आहे. ओके, ए पासूनच, जी आपली एबीसीडी आपल्याला माहिती आहे तशाच प्रकारे. मग जर आपल्याला ए पासूनच सुरुवात करायची आहे राईट या बाजूची, ओके, राईट साइड इज फ्रॉम ए ओनली, देन जर टी हा 20 आहे तर व्हॉट विल बी 21? What will be 21? Tell me in the chat box.
यो. येस, इट विल बी यू. जर टी हा 20 आहे तर आपला 21 असणार आहे यू. आपल्याला एक तर मिळालं. 21st लेटर फ्रॉम द राईट विल बी यू. ओके, आता आपल्याला सेकंड काय सांगितलेलं आहे? 22nd लेटर फ्रॉम द लेफ्ट. ओके, तर आता आपल्याला लेफ्ट पासून 22nd लेटर सांगितले आहे. मग लेफ्ट पासून 22nd लेटर, मग आपण झेड पासून वरती 22 पर्यंत मोजत जायचं का? नाही. ओके, जर आपल्याला 22nd फ्रॉम लेफ्ट लिहायचं आहे तर आपण काय करणार बघा. वी हॅव टू फाइंड 22nd लेटर फ्रॉम लेफ्ट. ओके, बघा कसं फाइंड करणार आपण. जो जो कोणताही लेटर तुम्हाला नंबर फाइंड करायचा असेल तो तुम्ही, आपले लेटर किती आहेत? 26, बरोबर. 26 मधून जो नंबर आहे तो मायनस करायचा. कोणता पाहिजे आपल्याला? 22nd. त्याला आपण मायनस करणार आणि त्यामध्ये आपण करायचं आहे +1. हा फॉर्म्युला आहे आपला. जर तुम्हाला उलट्या साईडने लेटर मोजायला सांगितले असतील तर तुम्ही अशा प्रकारे करायचं आहे. ओके, बघा मग पोझिशन काय येणार आपली? 26 - 22 इज 4 +1 इज 5. मग फिफ्थ लेटर कोणता आहे? सुरुवात करा. पहिलेपासून फिफ्थ लेटर शोधा आपला ई, बरोबर. इजोटी आपल्याला माहिती आहे. मग फिफ्थ लेटर आहे आपला ई. मग यू 21 आणि ई हा 5. मग 22nd पोझिशन वर कोणता आहे आपला? ई, ज्याचा नंबर आहे 5. इथपर्यंत सगळ्यांना कळलं आहे का? सांगा मला एकदा. हॅव यू ऑल अंडरस्टूड टिल हिअर? व्हॉट आय टॉट, हॅव यू ऑल अंडरस्टूड टिल हिअर? आपण ई कशा प्रकारे शोधला हे सगळ्यांना समजलंय का? टेल मी इन द चॅट बॉक्स प्लीज. ओके ओके, सी. मग आता हे इथपर्यंत लिहून पण झालंय का तुमचं? आर यू ऑल रायटिंग अलॉंग विथ मी? ओके ओके, सी. मग आता आपल्याला ई आणि यू हे भेटलेलं आहे. आय विल रब दिस. ओके, काय भेटलेला आहे आपल्याला? ई आहे हा 22nd वाला ई आहे जो 5th नंबर वर आहे आणि आपला यू आहे तो 21 वर आहे. मग आपल्याला हे दोन लेटर मिळालेले आहेत. आपल्याला काय शोधायचं आहे? या दोघांमधला मिडवे शोधायचा आहे. ओके, मग तो आपण कसं शोधणार बघा. 21 + 5 डिवायडेड बाय 2 अशा प्रकारे आपल्याला तो शोधायचा आहे. काय येणार? 26 डिवायडेड बाय 2 इज 13. मग 13 लेटर कोणता आहे बघा? आपल्याकडे इजोटी आहे, इजोटी वाय आहे. ओके, ई जो टी. 5 10 15 20 25. जर जे हा 10 असेल तर 13 कोणता असेल? जे के एल एम. 10 11 12 13. our 13 letter will be M. M आहे का ऑप्शन मध्ये आपल्या? Let us check. M is there in our options. Yes, B is M. ओके, समजलंय तुम्हाला? चला हे लिहून घ्या फास्ट. आपण कशा प्रकारे लेटर बघा. एक टर्म लक्षात ठेवायची आहे. इजोटी हे खूप इम्पॉर्टंट आहे अल्फाबेटिकल ऑर्डर सॉल्व करताना. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कोणताही नंबर जर तुम्हाला लेफ्ट पासून शोधायला सांगितला असेल तर तुम्ही काय करणार? 26 मायनस दॅट नंबर +1. ओके, मग तो कोणताही नंबर असेल. 26 मायनस दॅट नंबर +1. आणि आपल्याला इजोटी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके, हॅव यू ऑल अंडरस्टूड? आपण 13 म्हणजे एम कशा प्रकारे आन्सर काढला सगळ्यांना समजला आहे का? लेट मी नो इन द चॅट बॉक्स. Okay, have you all understood? Okay, good. Can you move to the next one? We will now take the next one. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला युअर हा शब्द आला असेल, युअर लेफ्ट, युअर राईट, तेव्हा तुम्ही तुमच्या हातांचा वापर करून अल्फाबेटिकल ऑर्डरला राईट किंवा लेफ्ट हे ठरवणार आहात. पण जोपर्यंत तुम्हाला युअर हा शब्द वापरला नाही तोपर्यंत तुमचा राईट असणार आहे ए. ओके,
ए पासून सुरुवात म्हणजे ए हा तुमचा राईट साइड असणार आहे. सी व्हॉट इज द क्वेश्चन 3. in the first half of the alphabet is written is in the reverse order. Okay, it should be if the first half of the alphabet is written in the reverse order. जर अल्फाबेटचा अर्धा भाग हा रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिला असेल, which of the following will be the 19th letter from your right. ओके, इथे तुम्हाला युअर राईट सांगितलेला आहे, मग तुमचा राईट कोणता येणार? जो झेड पासून सुरुवात होते तो तुमचा राईट येणार. बरोबर, आता तुमचा ए हा लेफ्ट झालेला आहे, लेफ्ट साइड झालेली आहे. बरोबर. सी काय सांगितलेलं आहे, जर आपण अल्फाबेटची फर्स्ट हाफ ऑर्डर घेतली तर फर्स्ट हाफ ऑर्डर कुठपर्यंत येणार? एम पर्यंत. तिला आपल्याला उलट लिहायचं आहे. ओके, एम पासून आपल्याला उलट लिहायचं आहे. ए पासून एम पर्यंत आपण उलट लिहत जाणार आहोत. मग नंतर काय आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग विल बी द 19th लेटर फ्रॉम युअर राईट. आपल्या राईट कडून 19th लेटर कोणतं येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, मे आय सॉल्व दिस? सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. नो, वेट फॉर मी टू सॉल्व दिस. ओके, दोन प्रॉब्लेम मी सॉल्व करून दाखवते, देन आय विल गिव्ह यू टू सॉल्व. ओके, बघा, एच इज नॉट द करेक्ट आन्सर. सी बघा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, इन द फर्स्ट हाफ ऑफ द अल्फाबेट इफ द फर्स्ट हाफ ऑफ द अल्फाबेट इज रिटन इन द रिव्हर्स ऑर्डर. फर्स्ट हाफ म्हणजे आपण आत्ताच शोधलं, 26 लेटर आहेत आपल्या अल्फाबेट्स मध्ये. अल्फाबेट्स किती आहेत? 26 आहेत. मग त्याचा हाफ कोणता येणार? 13. 13 लेटर कुठला आहे? एम. हे आपल्याला आत्ताच आपण शोधलं. बरोबर, मग आपण सुरुवात करणार. बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. बरोबर, पहिले 13 लेटर आपण उलट दिशेने लिहिले, तेच सांगितलेलं होतं आपल्याला की पहिले 13 लेटर हे उलट दिशेने लिहायचे आहेत, पण पुढचे लेटर आहेत ते सरळ दिशेनेच पाहिजेत. बरोबर, त्यांची जी कंडिशन आहे ती सेमच ठेवायची आहे, ते आपल्याला लिहायची गरज नाही, पण आपण एक्सप्लेनेशन साठी ते लिहू शकतो. तर पुढचे लेटर काय असतील बघा. ओके, व्हॉट विल बी द नेक्स्ट लेटर्स? बघा, इथे काय असणार? एम नंतर एन ओ पी क्यू आर एस टी. ओके, नेक्स्ट लेटर कसे आहेत? सरळ ऑर्डर मध्येच आहेत, मग ते काय असणार आहे? एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ओके, दे हॅव आस्क यू अबाउट युअर राईट, तुमच्या राईट पासून. मग आपला राईट कोणता असणार आहे आता? झेड. ओके, झेड आहे. झेड पासून आपल्याला त्यांनी 19th लेटर विचारलेला आहे, 19th लेटर. मग हे काय झाले? 13 झाले. बरोबर, 13 13 हाफ केलेत आपण, हे 13 आहेत, मग हा असणार आहे 14 15 16 17 18 19. युअर 19th लेटर इज एफ. ओके, समजलंय? तुमचा 19th लेटर कोणता असणार आहे? एफ. ओके, हॅव यू ऑल अंडरस्टूड? सगळ्यांना हा प्रॉब्लेम देखील समजला आहे का? ओके, चला हे दोन प्रॉब्लेम्स लिहून घ्या. तुम्ही सोल्युशन्स लिहिला आहे का? आता जो प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवला ते सोल्युशन तुम्ही लिहिलं आहे का? लेट मी नो. ओके ओके, फर्स्ट राइट द प्रॉब्लेम. चला, पहिले दोन जे प्रॉब्लेम आहेत, पहिला प्रॉब्लेम सुद्धा लिहायचा राहिलाय तुमचा, राईट? ओके, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 लिहून घ्या. सोल्युशन सॉल्व्ह केलेलं आहे तुम्ही. क्वेश्चन नंबर 2 लिहून घ्या. चला, याचा आन्सर आपण काय शोधलेला? एम. त्याचं सोल्युशन तुम्ही माझ्यासोबत लिहिलेलं आहे. लिहा, प्रॉब्लेम लिहून घ्या.
डन. लिहा पटकन, एवढा वेळ नाही लागला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ज्या सगळ्या एक्झामसाठी तुम्ही हा कोर्स करताय, जे काही तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स पुढे गेल्यावर देणार आहात, त्यासाठी एक एक मिनिट इम्पॉर्टंट असतो, बरोबर. तुम्ही डिवाइड करणार तरी पण क्वेश्चन क्वेश्चन रीड करण्यासाठी, क्वेश्चन समजून घेण्यासाठी आणि क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, या 3 गोष्टींसाठी वेगवेगळा टाइम तुम्हाला डिवाइड करावा लागतो. ओके. एवढं वेटेज आहे तेव्हा आपण एवढा अभ्यास केला पाहिजे, एवढं लक्ष दिलं पाहिजे या प्रॉब्लेम कडे, अशा प्रकारे सॉल्व्ह केला पाहिजे. या सगळ्यासाठी सुद्धा टाइम मॅनेजमेंट असतं. डन. ओके. नेक्स्ट वन लिहा, देन आय विल शो यू द सोल्युशन. हे सुद्धा प्रॉब्लेम लिहा, थर्ड वाला. In the first half of the alphabet, sorry, if you have to write this starting word आहे if the first half of the alphabet is written in the reverse order, which of the following will be the 19th letter from your right? बघा, मी जसं सांगितलं होतं, आपल्याला इथे युअर राईट विचारलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ज्या दिशेने बसला आहात तिथे तुमच्या हाताचा वापर करून तुम्ही ते सॉल्व्ह करायचं आहे. जेव्हा तुम्हाला युअर राईट विचारलं जाईल तेव्हा आपण झेड पासूनच सुरुवात करणार, पण जेव्हा आपल्याला फक्त राईट विचारलं जाईल तेव्हा आपण ए पासून सुरुवात करणार. ओके. सेम कंडिशन लेफ्ट आणि लेफ्ट साठी सुद्धा करायची आहे. In the first half of the alphabet is written in the reverse order, which of the following will be the 19th letter from your right? Options are H, F, D and E. Complete? Have you completed writing? Write fast. May I show you the solution? May I? Okay, see. तुम्ही जेव्हा लिहित आहात तेव्हा नीट अँड क्लीन लिहायचं आहे. इथे व्हाईट बोर्डवर मला माझी फिंगर यूज करावी लागत आहे, दॅट्स वाय आय कांट राईट इट प्रॉपरली. ओके. तुम्ही नीट अँड क्लीन लिहायचं आहे, कारण खूप वर्षानंतर सुद्धा तुम्ही याचा अभ्यास कराल तेव्हा ते चेंज नाही झालं पाहिजे. ओके. तुम्हाला छान प्रकारे तुमच्या नोट्स मेंटेन ठेवायच्या आहेत. फाउंडेशन कोर्सच्या ज्या काही नोट्स तुम्ही बनवत आहात त्या एकदम नीट मेंटेन ठेवायच्या आहेत, जेणेकरून नेक्स्ट काही इयर्स मध्ये तुम्हाला त्या यूज करता येतील. ओके. ए टू एम लेटर लिहायचे आहेत रिव्हर्स ऑर्डर मध्ये आणि नंतर काउंटिंग सुरू करायचं आहे. ओके. जे एन टू झेड मी लेटर लिहिलेत ते नाही लिहिलेत तरी चालतील, तुम्हाला माहितीच आहे. पुढचे जे लेटर आहेत ते 13 आहेत आणि तुम्ही 14 पासून, दे आर 13 13 13 26, बरोबर. मग पुढचे आहेत, हाफच आपल्याला विचारला आहे, पुढचे आहेत ते 13 आहेत, म्हणून आपण 14 पासून सुरुवात करू. ए इज 14, बी इज 15, सी इज 16, डी इज 17, ई इज 18, एफ इज 19. ओके. डन. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे त्याचा आन्सर. सोल्युशन मी सॉल्व्ह करून सांगितलं आहे तुम्हाला, तुम्ही करू शकाल का ते? ओके. सी, नेक्स्ट क्वेश्चन बघा. In the following scrambled letters are rearranged to form the name of the city. Which letter will appear in the middle? बघा, हे दिसत आहे तुम्हाला, AIDMURA. हा काय आहे? एक वर्ड, याच्यातून एका सिटीचं, एका शहराचं नाव बनवायचं आहे आणि त्या शहराच्या नावामध्ये
मधी जो लेटर येणार आहे, मध्ये जो लेटर येणार आहे ते तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट इज MRUD. बघा, AIDMURA. कोण सांगणार मला कोणत्या सिटीचं नाव असणार हे? यापासून तुम्ही कोणती सिटीचं नाव बनवणार? येस, एनीवन? कोणी सांगू शकता का? सी, क्वेश्चन इज तुम्हाला स्क्रॅम्बल्ड वर्ड दिला आहे एक. ओके, एक स्क्रॅम्बल्ड वर्ड दिला आहे. AIDMURA. बघा, जो अभ्यास आपण आता करतोय तो मेंटल ॲबिलिटीशी रिलेटेड आहे, बरोबर. पण तुमच्या पेपर मध्ये एकत्र सगळे क्वेश्चन येणार आहेत. तुम्हाला जीकेचं सुद्धा तितकंच नॉलेज पाहिजे. जर जीकेचं नॉलेज असेल तर तुम्ही या सिटीचं नाव आरामात ओळखू शकता. येस, व्हेरी गुड. इट्स मदुराई. Yes, can I know the name of the student? Rajdeep. Okay. Okay, good. Very good, Rajdeep. The name of the city is Madurai. It must be written as MADURAI, and they have asked us about the middle letter. जो काही मधला लेटर येणार आहे. मग काउंट करा किती वर्ड्स आहेत. 1 2 3 4 5 6 7. मग इथे 3 गेले, इथे 3 गेले. मधला लेटर असणार आहे आपला मदुराई. ओके, मदुराई मधला मधला लेटर आहे यू. यू इज आवर ऑप्शन. विच यू कोणत्या ऑप्शन वर आहे आपला? सी. ओके, यू इज अवर ऑप्शन सी. मग ऑप्शन सी राईट असणार आहे. ओके, हे सगळे क्वेश्चन्स आहेत, मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवून देईन जेणेकरून तुम्ही ते रिकॉल करू शकता. ओके, व्हेरी गुड ऑल ऑफ यू. यू इज अवर आन्सर. ओके, हॅव यू फाइंडिंग दिस इंटरेस्टिंग? हे सगळं शिकताना इंटरेस्ट येतोय का तुम्हाला? हॅव यू फाइंडिंग ऑल दिस इंटरेस्टिंग? ओके. सो आपण एक लास्ट क्वेश्चन घेऊया आणि बाकीचे असतील ते यू विल डू देम ॲज होमवर्क. ओके, बघा, क्वेश्चन नंबर 5 इज फाइंड विच वन वर्ड कॅन नॉट बी मेड फ्रॉम द लेटर्स ऑफ द गिवन वर्ड करस्पॉन्डिंग. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन. करस्पॉन्डिंग या वर्ड मधून हे जे काही 4 ऑप्शन्स दिले आहेत त्याच्यातून एक शब्द असा असणार आहे जो करस्पॉन्डिंग या वर्ड मधले लेटर घेऊन बनत नाही. तो कोणता असणार आहे? ड्रॉपर्स, सुपेरियर, ग्राइंडर, एंडिंग. ओके, हॅव यू अंडरस्टूड द क्वेश्चन? फाइंड विच वन वर्ड कॅनॉट बी मेड फ्रॉम द लेटर्स ऑफ द गिवन वर्ड करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द बनत नाही, तयार होत नाही? वर्ड्स आर droppers, superior, grinder, ending. Tell me. Option number. Yes, very good. Is option B, superior. Okay, it's option B, superior. Superior, why superior? Superior वाचला तर आपल्याला दिसतं की तिथे यू आहे आणि यू हा करस्पॉन्डिंग मध्ये आलेलाच नाहीये. ओके, ओके, these are 2 questions जे तुम्हाला होमवर्कला देण्यात येतील. ओके, हॅव यू ऑल अंडरस्टूड अबाउट टुडेज सेशन? जे काही मेंटल ॲबिलिटीचे आपण क्वेश्चन्स घेतले, प्रॉब्लेम्स शिकवले मी, त्यांच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज आस्क मी नाव. हॅव यू ऑल अंडरस्टूड ऑल थिंग्स व्हॉट आय टॉट टुडे? कोणाला काही डाऊट आहे का? Okay, thank you so much. Now you all can leave the class. Bye bye everyone. Good night all of you. Bye, ma'am. Ma'am, good night. Bye, ma'am. Good night. Bye. Good night. Bye.